सामना करतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य आनंदी होत असतं. बऱ्याच लोकांचं असं असतं, सगळे सुविधा असतात, सगळं काही असतं, पण ती व्यक्ती आतून इतकी निगेटिव्ह असते, आतूनच स्वतः प्रयत्न करत असते आणि त्या व्यक्तीला वाटत असतं की दुसऱ्यांनी माझ्यासारखं वागावं, दुसऱ्यांनी माझ्यासारखं बनावं. आणि म्हणून चॉईस करत असताना चांगल्या पद्धतीने चॉईस करा, पण कंपॅरिझन कधीही करू नका. कावळ्याचं उदाहरण देते. एकदा कावळा आपल्या काळ्या रंगाने खूप कंटाळलेला असतो आणि काळ्या रंगाने कंटाळल्यामुळं तो काय करतो, तो एका गुरुजींच्याकडे जातो आणि गुरुजींना म्हणतो, मी जर कोणाच्या समोर गेलं की माणसं मला हाकलून लावतात आणि मी कुणालाही आवडत नाही, कारण माझा रंग हा काळा आहे, माझा रंग फक्त बदला. तेव्हा संत म्हणतात की तुला कसला रंग पाहिजे, कुणासारखं बनायचं आहे. तेव्हा जो कावळा असतो तो म्हणतो की मला राजहंसासारखं बनायचं आहे. मग संत म्हणतात ठीक आहे, तुला राजहंसासारखं बनायचं आहे ना, नक्की मी तुला त्याच्यासारखा पांढरा रंग देईन, पण पहिल्यांदा तू त्याला जाऊन विचार की तो या रंगामध्ये खुश आहे का. कावळा जातो, राजहंसाला शोधतो आणि त्याला म्हणतो, तू किती आनंदी असशील ना रे, तुझा इतका छान पांढरा शुभ्र रंग आहे, तुला छान वाटत असेल ना, तू स्वतःवरती खूप प्रेम करत असतील, तुला खूप आनंद वाटत असेल. तेव्हा राजहंस म्हणतो, शाणा की खुळा, माझा हा पांढरा शुभ्र रंग हा काही रंग आहे. तुला माहितीये का, माणसं जेव्हा मरतात त्यावेळेला त्यांच्या अंगावरती जे वस्त्र टाकलेलं असतं ते वस्त्र कोणतं असतं, पांढरा. मग पांढरा रंग कशासाठी आहे, ते मेलेल्या व्यक्तीवरती टाकणारा कापड पांढऱ्या रंगाचा असतं. मग माझा हा पांढरा रंग आहे, मला बिलकुल आवडत नाहीये आणि मला खूप वाईट वाटतं की माझा रंग पांढरा आहे, माझा रंग हा रंगीबेरंगी वेगळा का नाही याची मला वाटत असते. तेव्हा कावळा त्या राजहंसाला म्हणतोस, काळजी करू नकोस, तुला रंग चांगला पाहिजे ना, चल आपण त्या संतांच्याकडे जाऊया. आणि त्यांना सांगतो, दोघेही जातात, दोघेही म्हणतात की आम्हाला दोघांनाही रंग बदलायचा आहे. तेव्हा संत विचारतात, तुम्हाला कोणता रंग पाहिजे. तेव्हा दोघंही उत्तर देतात की आम्हाला पोपटासारखा रंग पाहिजे. पोपटाला दोन रंग असतात, एक हिरवा आणि एक लाल, दोन्हीही कलर छान आहेत. मग संत पुन्हा म्हणतात, जावा पोपटाला शोधा आणि त्याला विचारा की तू या रंगामध्ये आनंदी आहेस का. दोघेही त्या पोपटाकडे जातात, जंगलामध्ये शोधतात. जंगलामध्ये हिरवंगार जंगल असतं, काही केल्या पोपट लवकर सापडत. शेवटी जंगलाच्या शेवटी त्यांना पोपट सापडतो आणि पोपट सापडल्यानंतर ते दोघेही त्या पोपटाला म्हणतात, खरंच तू किती खुश आणि आनंदी असशील ना रे, तुझ्याकडं दोन रंग आहेत, तुला खूप आनंद वाटत असेल ना रे, असं ते दोघेही विचारतात. त्यावेळेला पोपट म्हणतो, हे काय माझा रंग आहे, तुम्हाला मला शोधण्यासाठी किती वेळ लागला, किती त्रास बरं झाला, माझा हा रंग मला बिलकुल आवडत नाही, मी या रंगामध्ये खरंच खुश आनंदी नाहीये. तेव्हा कावळा म्हणतो, का बरं, या रंगामुळेच माणसं मला आपल्या पेटीमध्ये, आपल्या पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवत असतात आणि माझा वापर करत असतात, माझं स्वातंत्र्य हिरावून घेत असतात आणि त्यामुळं माझा कलर हा आवडत नाही. मग हे तिघेही पुन्हा त्या संतांच्याकडे जातात आणि संतांना विचारतात की आम्हाला तिघांना सुद्धा रंग बदलायचा, मग कुणासारखा पाहिजे. तेव्हा तिघेही म्हणतात की आम्हाला मोरासारखा रंग पाहिजे, मोराला रंगीबेरंगी रंग असतात. तेव्हा ही तिघेही पुन्हा मोराकडे जातात आणि मोराला विचारतात की तू तुझ्या रंगात खुश आहेस का. तेव्हा मोर म्हणतो की तुम्हाला वाटतं की माझ्याकडे रंगीबेरंगी रंग आहेत, पण मी या रंगामध्ये खुश नाही, आनंदी नाहीये, कारण माझा जीव कधी जाईल या रंगामुळे मला कळत सुद्धा नाही. आणि तेवढ्यात एक शिकारी येतो आणि शिकारी आल्यानंतर हे तिघेही उडून जातात, पण मोराला उडता येत नाही. तो शिकारी त्या मोराची शिकार करतो, सगळे पंख काढून घेतो आणि बाजारात विकायला जातो. या तिघांनाही कळतं की खरंच आपल्याला जे मिळालं आहे ते खूप चांगलं आहे, खूप छान आहे, परमेश्वराने ते विचार करून आपल्याला दिलेलं आहे. कारण जेव्हा वेळ आली तेव्हा आपल्याला उडता आलं, पण ज्याच्याकडे सगळे रंग होते, इतका सुंदर मोर होता, पण त्याला उडता आलं नाही, त्याला जीव गमवावा लागला. तसंच आपल्या सुद्धा आयुष्यात असतं, आपल्याला जे मिळालं आहे त्याचा आनंद घेण्याऐवजी जे मला मिळालं नाही त्याची खंत आपण करत असतो आणि इतरांच्या बरोबर तुलना करत असतो. ज्या वेळेला ही तुलना करतो ना त्यावेळेला दुःखाला कारण होत असतं. आणि म्हणून सगळ्यात जास्त आनंद जर मिळवायचा असेल ना तर स्वतः खुश राहा, जे आहे त्याच्यामध्ये समाधान राहा आणि चांगल्या गोष्टीची चॉईस करा. पण ही चॉईस करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी लागतात. एक म्हणजे चांगलं निरोगी मन आणि चांगलं निरोगी शरीर. जर चांगलं मन असेल आणि चांगलं शरीर असेल तर काय निवडायचं काय निवडायचं नाही हे ठरवता येत नाही आणि ते ठरवावं लागतं.
कारण ज्या वेळेला हे ठरवता येत नाही ना, तेव्हा व्यक्ती बघा छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा नेहमी सतत कन्फ्युज्ड असतात. आणि म्हणून इथं म्हणावंसं वाटतं, छोटी छोटी चीजों में खुशी होती. जर आपल्याला मोठा आनंद मिळवायचा असेल तर आलेला प्रत्येक क्षणामध्ये आनंद घ्यायला शिका. पण आपण आपला आनंद हा पोस्टपोन करत असतो. पोस्टपोन करत असतो म्हणजे काय, की माझा हे हे निघते मग मला खूप आनंद होईल. पण आता तुला आजचा क्षण जो मिळालेला आहे त्याचा उपभोग आपण घेतला नाही, त्या क्षणाचा उपभोग घेतला नाही तर काहीच उपयोग नाहीये. म्हणजे काय, की आपल्याला वाटत असतं, मुलांना वाटत असतं 10वीत चांगले मार्क मिळाले ना खूप आनंदी खुश होईल. 10वी होते चांगले मार्क पण मिळतात, पण तेवढा फक्त आनंद व्यक्त करतो आणि तो म्हणतो जर मला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं ना मग मला आनंद होईल. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं, छानपैकी पास पण होतो, तेव्हा वाटतं की नाही मला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली की मला आनंद होईल. म्हणजे काय, इथं आनंद आपण पोस्टपोन करायला लागतो. आनंद पोस्टपोन करू नका, कारण गेलेला क्षण हा परत येत नाही. म्हणजेच काय, की आजची तारीख आहे 28/5/2025. पुढच्या वर्षी ही तारीख येणार नाही, उद्या ही तारीख येणार नाही, पुढच्या वर्षी कदाचित 28/5 ही तारीख येऊ शकते, पण साल 2025 येणार नाही. म्हणजेच काय, की गेलेला क्षण हा परत येत नाही, फक्त राहतात त्या आठवणी. म्हणून क्षणाक्षणामध्ये आनंद घ्या, आहे त्या गोष्टींमध्ये आनंद घ्या. म्हणजे खऱ्या अर्थानं आनंद हा तुमच्यातच लपलेला आहे, पण आपण शोधत असतो. जसं कस्तुरी हरणाच्या पोटामध्येच असतं, पण छान वास यायला लागले म्हणून हरिण इकडं तिकडं शोधत असतं. तसंच माणसाचं सुद्धा होत असतं. आनंद माणूस इकडे तिकडे अवतीभोवती शोधत असतो, पण खरा आनंद हा आपल्यामध्येच लपलेला आहे हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपल्यावरती अवलंबून असतं की आपण आयुष्य कसं जगायचं. आणि त्या अल्फाबेट्स मध्ये एक अक्षर सुद्धा आहे, ते म्हणजे जी. जी म्हणजे काय, की ग्रॅटिट्यूड. नेहमी जे मिळालेलं आहे त्याच्यासाठी थँकफुल राहा, कृतज्ञता व्यक्त करा. आपण सकाळी उठतो, का बरं उठतो कोण सांगेल मला? अलार्म वाजतो, घड्याळात 5 वाजले पण उठतो नाही, तर आपलं हृदय छानपैकी काम करायला लागतं, हृदयाचे ठोके वाजत असतात म्हणून सकाळी आपण उठतो. या जगामध्ये इतके लोक आहेत जे रात्री झोपतात पण सकाळी उठू शकत नाही. आपण खूप भाग्यवान आहे की सकाळी आपण उठतो. काही लोक झोपलेले तर आयुष्यभरासाठी झोपून जात असतात. म्हणून स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःसाठी उठल्या उठल्या एकदा कृतज्ञता व्यक्त करा, एकदा थँक्यू म्हणा स्वतःला, स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला थँक्यू म्हणा की मी सकाळी वेळेवर छानपैकी उठलो. म्हणून जे क्षण आहेत ते छान घालवणं खूप महत्वाचं आहे. आणि मी मगाशी म्हटलं की इतरांना द्यायला शिका, त्याशिवाय आपल्याला लुटता येत नाही. जर आपल्याला खरा आनंद पाहिजे असेल ना तर वाटण्यात आहे. म्हणून वाटता येईल तेवढा आनंद द्या, देता येईल तेवढा द्या, ते तुम्हाला आहे तसं परत येत असतं. आपण जेव्हा इतरांचा विचार करतो तर